मुंबईत पावसाळ्यामुळे झालेल्या मोठ्या खड्ड्यामुळे अपघात होऊन एका बाईक स्वाराचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबाने सरकारविरोधात कोर्टात केस दाखल केली आणि कोर्टाने या केसमध्ये प्रशासनाला जबाबदार धरत त्याला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. तर खरंच असं होऊ शकतं का? रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांमुळे जर अपघात झाला तर अशामध्ये सरकारवर केस दाखल करता येते का? नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत. मुंबईतील या घटनेमध्ये त्या कुटुंबाने प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. हे प्रकरण बॉम्बे हायकोर्टमध्ये गेलं आणि कोर्टाने सांगितलं की रस्ता सुरक्षित ठेवणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे. या केसमध्ये संबंधित महानगरपालिकेने त्याचा निष्काळजीपणा मान्य केला आणि कोर्टाने त्यांना मृत व्यक्तीच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले. आता पाहूया नेमकं कायदा काय सांगतो. कायद्याचा बेसिक नियम आहे की रस्ते सुरक्षित ठेवायची जबाबदारी कोणाची? तर ती आहे सरकार किंवा महानगरपालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाची. जर त्यांनी रस्ता व्यवस्थित ठेवला नाही आणि त्याच्यातून अपघात झाला तर तो निष्काळजीपणा मानला जाईल. सरकारचा निष्काळजीपणा होता असं नेमकं कधी म्हणता येईल? एखाद्या रस्त्यात खड्डा खूप दिवसापासून होता, प्रशासनाला याची माहिती असून सुद्धा त्यांनी तो दुरुस्त केला नाही. त्याच खड्ड्यामुळे अपघात झाला आणि कुणाला तर दुखापत झाली. अशा वेळी सरकारचा निष्काळजीपणा आपण म्हणू शकतो. मग अशा केसमध्ये नुकसान भरपाई मिळू शकते का? तर याचं उत्तर आहे हो. जर कोर्टाने प्रशासनाची चूक मान्य केली तर अशा केसमध्ये नुकसान भरपाई मिळू शकते. मग नेमकी ही केस दाखल कुठं करायची? तर अशा केस आपल्याला MACT कोर्ट, सिव्हिल कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये रिट पिटिशनच्या माध्यमातून दाखल करता येऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाच्या अशा चुकीमुळे एखादा अपघात झाला तर अशा केसमध्ये नागरिकांना कोर्टात जाण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशाच महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.